ते तू तीस का हो प्रिया? हो येस तुम्ही अरे तू फोटोत लय वेगळी दिसती आणि अशी वेगळी दिसती लय. अच्छा म्हणजे अरे ती काय झालं त्या तहसीलदारांनी माझ्या गाड्या पकडल्या तर असलं डोक्याला टेन्शन आहे ना. पण काय नाही ती मी असं गाड्या बाहेर काढेन मंत्रालयापर्यंत ओळख आहे आपली. अच्छा ते घरच्यांनी सांगितलं होतं म्हणून मी आले होते. हा ती पण मी तर मला थोडा उशीर झाला त्याच कुठं नाही होतो मी. अच्छा मी तेच वाट बघत होते तुमची. जास्त उशीर नाही झाला मला. नाही काही नाही हा. बोला मग. मग तेच मला भेटून घ्यावा तर बोल काहीतरी बोल तू. बोला मग तुम्ही कसं लग्नाबद्दल काय? हो लग्नाचं काय नाही मला हेच कामधंदा सारखं माझ्या मागं असतो. तिकडे गाडी पकडली तिकडे खेप खाली करायची इकडे माणसं लावायची हे करायचं ते करायचं. मी रात्रभर बाहेरच असतो कारण रात्रीचं सारखं हे असतं दिवसभर घरी असतो. तुला चालेल का? अच्छा आणि घरी कोण कोण असतं? घरी मम्मी पप्पा दोघं जण. अच्छा आणि भाऊ वगैरे कोण? भाऊ पण नाही मी एकटाच आहे 2 बहिणी इथं. अच्छा आणि कुठं राहते इकडं गावाकडेच राहतं की सिटीकडे? नाही गावाकडे सिटीकडे पण आपला फ्लॅट आहे तसा काय प्रॉब्लेम नाही. आठवड्यात 2 वेळा आपण तिकडे जात जाऊ. अच्छा ठीक आहे. मी आता माझं लास्ट इयर झालं आहे BSc. तर माझं पुढं इच्छा आहे की मी जॉब करावं. अरे जॉबची काय गरज आहे? जॉब कायसाठी पैशासाठी करायचा? आपल्याकडे पैसा कमी आहे का? पण माझी पहिल्यापासून इच्छा होती की मी काहीतरी जॉब करावं म्हणून स्वतःच्या पायावर सेटल. अरे तुला काहीतरी असं एखादं काहीतरी टाकून देतो. जॉब फिप नको. जॉब नाही आपल्यात कुणी करीत. पण मी त्याच्यासाठी तर एवढं शिक्षण केलंय. मग महिनाभर काम करायचं 30 दिवस आपल्या एका गाडीचे तेवढे पैसे पडतात मागं. किती पैसे राहणार तुझं सांग बरं? तेवढ्याने काय होणार आहे? पण मग मी एवढं दिवसभर घरात बसून नाही राहू शकत. दिवसभर कशाला बसायचंय? तिकडं जायचं तिकडं जायचं. तर तुला तसली एक लॅपटॉप घेऊन देतो. आपण काय करू ते सगळा वाळूचा हिशोबच आपण लॅपटॉपवर ठेवू. जमून ना तुला? अहो पण मला ती वाळूचं म्हणजे मला काही इंटरेस्ट नाही त्यात. अरे तुला तू एक काम कर तू आपलं घरचं हे बघ. तुला जिथं तेवढं पेमेंट आहे ना तेवढं पेमेंट मी इथं देतो. नाही मला जॉबच करायचा आहे आणि मी ते ठरवलेलंच आहे की म्हणजे job तुला लोकांच्यात कामालाच जायचं सांग ना मग. दुसऱ्याच्यात काम करायची काय गरज आहे का? बरं ठीक आहे करूयात आपण त्या जॉबबद्दल नंतर विचार करू. बाकी तुम्ही बोले ना फ्लॅट आहे कुठे येतो? ठीक मगरपट्ट्यात आहे. अच्छा मग तिथे राहत का नाही तुम्ही? ते कसं आहे कधी तिकडे गेलं ना तर बाबा लोकांच्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी असावं म्हणून 3 BHK फ्लॅट घेऊन ठेवला इथं. अच्छा पण आपल्याला जर लग्न झालं हा. तर आपण फ्लॅटवरच राहणार आहे. तिथं कंटिन्यू राहणार. मग इकडचं गावाकडचा कारभार कोण बघायचं? ते असंच राहून देऊ तिकडे आई बाप राहतील की तुमचे? तर त्यांना त्यातलं कळतं का? ते मलाच बघावं लागतं. मी तुला सांगितलं ना आठवड्यातून शनिवार रविवार जात जाऊ तिकडे पिक्चर बघू मस्तपैकी मॉल फिल मस्तपैकी पण फिरू. एवढे दिवस तिकडे गावाकडे कोण राहील कंटिन्यू कोण म्हणतंय 5 दिवस तिथं राहायचं 2 दिवस तिथं राहायचं. नाही मला ते गावाकडे नाही राहू शकत मी. मला नाही आवडत ते गावाकडचे. अरे गावाकडे आपला इतका मोठा अर्धा एकराचा बांगला आहे तुला तिथं त्या 3 BHK फ्लॅटमध्येच राहायचंय का? नाही पण मग मला ते सिटीमध्ये राहायला जरा बरं वाटतं तिकडे गाव. अरे काय त्या सिटीमध्ये गुद मारल्याने होतं आणि तिथं राहायचं तुला. लका प्रत्येक शब्दालाच उलट तुझं माझं विचारच वेगळं येतलंय. आता आहे तसं मी सांगते. तुझ्या पप्पाची इच्छा मला द्यायची. पप्पा म्हणलं आमची एकुलती एक पोरगी जरा चांगल्या घरी जावा म्हणून मला विचारलं होतं माझ्या आई बाप्पाला. म्हणून म्हणलं चला आपण पण पोरीला भेटून घ्यावा. मला पण माझे पप्पा म्हणले म्हणून मी आले इथं नाहीतर मी कशाला येते. लग्न थाटामाटात एकदम मोठं लग्न करायचंय. त्यामुळे मी तुझ्या पप्पाला 10 लाख रुपये देऊन टाकणार आहे लग्नाला. हो आमचं मोठं लग्न करा म्हणून. माणसामुसा जर चांगलं वाटलं पाहिजे. ते पण खरे पण मग मला ते कंडिशन तुमचं नाही पटत. नाही पटत काय तवा? अरे नोकरदाराला महिन्याला जेवढा पगार आहे तेवढा आपल्याला दिवसाला येते हं. आणि कसं काय पटत नाही तुला? तर ते गावाला वगैरे ना एक काम करा ना मग तुमच्या ना आई वडिलांना ना गावाला ठेवा मग आपण ना फ्लॅटमध्ये राहूया. मग इकडून वाटलं तर तुमचं काम असेल तर तुम्ही जात जा आणि वापस येत जा. रोज एवढा लांब यायला जायला परवडन का? तर तुझा जीव तिथंच गुतलाय. तुला सांगतो ना मी इतक्या वेळ झालं. अहो पण मग कधी तर गावाला जायला ठीक असतं. सारखं कोण राहतं गावाला? बरं ठीक आहे मग जाऊ देते. बरं हे बघा तुम्हाला मी ना नीट प्रेमाने सांगते की मला जॉबच करायचा आहे. कारण मी एवढं शिक्षण केलंय मग खूप पैसा त्यात इन्व्हेस्ट केलेला आहे. मी लग्न झाल्याच्या पुढे बायकोला जॉब करायला लावू शकत नाही. मला असं दुसऱ्याच्यात काम करायला पटत नाही. आता ह्याच्या पलीकडे तुला काय निर्णय घ्यायचा आहे ते घे. नाही निर्णय तुम्हीच घ्या कारण मी जॉब करणार म्हणजे करणारच. एवढं फुकट एवढे पैसे मी वाया नाही घालू शकत. कारण मला ना मला दुसऱ्यांच्या पैशावर डिपेंड राहायला नाही आवडत. स्वतः मी जे कमवीन तेच आणि मला दुसऱ्याकडे मागायला पण आवडत नाही. बरं मी काय करतो आता तुझ्याशी बोलणं झालं मी तुझ्या पप्पांबरोबर बोलतो आणि काय ते बघतो. आणि मी आता काय करतो निघतो की माझे
गाडी सोडायची ती फोन पिन येतात बरं बरं ठीक आहे जा. चालते येऊ का मग हो